स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याण कार्य मंडळातर्फे जी आपल्याला एसीसी किट पेटी त्याचबरोबर डिनर सेट मिळत आहे, गृहोपयोगी संच मिळत आहे। तर याची अपॉइंटमेंट असणार आहे, वेबसाईट असणार आहे, पुन्हा आपल्या जिल्ह्यामध्ये कधी चालू होणार आहे। त्याचबरोबर ज्या बांधकाम कामगारांनी बघा आपलं नोंदणी केलेली आहे, त्याचबरोबर त्यांची अपॉइंटमेंट बुक झालेली आहे, अशा बांधकाम कामगारांना सेफ्टी किट त्याचबरोबर डिनर सेट भांडी वाटप कधी चालू होणार आहे, त्याचबरोबर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वेबसाईट पुन्हा चालू आहे व्हिडिओमध्ये देणार आहे। तर आज आहे 2 एप्रिल 2026, वार आहे गुरुवार। तर आजची महत्त्वाची अपडेट्स बघा, बांधकाम कामगारांनी आपली नोंदणी केलेली आहे, नोंदणी ऍक्टिव्ह आहे, अशा बांधकाम कामगारांचे जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे की नाही, कामगारांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे। तर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्ह्यांमध्ये आता पूर्णपणे वाटप बंद आहे। तर एप्रिल महिन्याचं म्हटलं गेलं तर ही जी वेबसाईट असणार आहे कधी चालू होणार आहे, तर 4 एप्रिल अशी अपडेट्स जी आहे तर ती आपल्याला मिळालेली आहे। म्हणजे 4 एप्रिलच्या दिवशी वेबसाईट पुन्हा चालू होऊ शकते आणि जे बांधकाम कामगारांनी अपॉइंटमेंट घेतलेली नाही तर अशा बांधकाम कामगारांनी सेफ्टी किट, डिनर सेट आणि गृहोपयोगी संच म्हणजे 30 भांडी संचेची अपॉइंटमेंट तुम्ही घेऊ शकता। तर 4 एप्रिलला जर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अपॉइंटमेंट चालू होणार आहे, तर ही पुन्हा चालू होणार आहे आणि तुम्ही जे बांधकाम कामगार राहिलेले आहेत तर त्यांनी अपॉइंटमेंट बुक करू शकता। सध्या बघा वेबसाईट चालू आहे, परंतु नोंदणी त्याचबरोबर अपॉइंटमेंट हे बुक होत नाही। तिथे तुम्ही बघा आधार कार्डचा नंबर टाकत आहे, OTP येत आहे, परंतु प्रिंट निघत नाही, तारीख सिलेक्ट करता येत नाही। कामगारांचे बरेच कॉमेंट्स आलेले आहेत की ताई आमच्या जिल्ह्यामध्ये चालू होईल की नाही, बुलढाणा जिल्ह्यामध्ये। तर 2 दिवस बघा, तुम्हाला 2 दिवस वाट पाहावी लागणार आहे, कारण आज आहे 2 एप्रिल। तर 4 एप्रिलच्या दिवशी वेबसाईट पुन्हा चालू होणार आहे। 4 एप्रिल 2026 तर या दिवशी वेबसाईट ही पुन्हा चालू होणार आहे आणि पुन्हा बांधकाम कामगारांना अपॉइंटमेंट बुक करता येणार आहे। 2 ते 3 दिवस तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे। आणि भांडी वाटप म्हटलं तर भांडी वाटप तर पुढे गेलेलं आहे। एप्रिल महिना झाल्यानंतरच भांडी वाटपचं केंद्र वाटप जे असणार आहे तर ते तुम्हाला सिलेक्ट करता येणार आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे। हे वितरण होतं तर ते आता पूर्णपणे बंद आहे आणि अपॉइंटमेंट सुद्धा बंद आहेत। मध्ये कधी वेबसाईट चालू होणार आहे, तर बुलढाणा जिल्ह्याची त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा एप्रिलच्या दिवशी वेबसाईट ही पुन्हा चालू होणार आहे। बघा तुम्ही अजूनही एसीसी किट पेटी, सेफ्टी किट त्याचबरोबर डिनर सेटची नोंदणी केलेली नसेल, अर्ज केलेला नसेल, तर वेबसाईट पुन्हा चालू झाल्यानंतर तुम्हाला अर्ज करायचा आहे, नोंदणी करायची आहे आणि तुम्हाला गृहोपयोगी संच भरायचा आहे। 4200चा ज्या बांधकाम कामगारांनी क्लेम केलेला नसेल तर अशा बांधकाम कामगारांना मोठी खुशखबर असणार आहे, कारण 4200चा क्लेम जो असणार आहे तर तो पुन्हा चालू झालेला आहे। वेबसाईट चालू झाल्यानंतर तुम्ही 4200चा म्हणजे कौशल्य वृत्ती प्रशिक्षण योजना, तर ह्या योजनेचा तुम्ही क्लेम करू शकता। मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी, स्कॉलरशिपसाठी क्लेम करू शकता। तर अशा योजनेच्या विविध माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि हा जो व्हिडिओ असणार आहे जास्तीत जास्त बांधकाम कामगारांना शेअर करायचा आहे। धन्यवाद।